खूप माणसं अशी खो खो करताना पण दिसत आहेत. ओय शपथ, धबधब्यासारखं आहे ते वरती आहे का? आणि अजित भाई कंटेंट बनाते हुए जायचं आम्हाला तिथे वरती. मंदार परब यांना एक छोटूसा खेकडा भेटला आहे. झाड पडलंय, आता या झाडाच्या खालून जावं लागणार आहे. आणि फायनली आम्ही इथे वरती पोहोचलोय. माझ्या छत्रीची वाट लावली आहे. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे एरोलीमध्येच. एक टेकडी आहे तिथे, सकाळी भारी व्ह्यू असतो. पूर्ण एरोलीचा व्ह्यू भेटतो तिथून वरून. तर आता सकाळचे वाजले 6, तर ऑलमोस्ट लाईट आली आहे. त्याच्या अगोदर निघायचं होतं, पण हा एक मित्र आहे आमचा, त्याला कधी अर्धा तास झाला कॉल करतोय, पण बोलतोय थांब 5 मिनिट थांब. 15-20 मिनिटं झाले सेम कॉल करतोय. माईक इधर आहे आपला. अजून 3 लोक आले नाही. आज निघतो आता आम्ही इथून. अजून एक जण यायचं आहे, 3 जण आहे आम्ही. तिसरा जण पण आला आणि पाऊस पण आला. हा आहे तिसरा, राम भालेराव, आणि हा अजित जयस्वाल. आता आम्ही एरोली स्टेशनला आहे. एरोली स्टेशनच्या पुढे पोहोचलो आहे आणि राम भालेराव गाडी फुल पळवतोय. तर वरती चढायला थोडा टाइम लागतो. टेकडीला वरती जायला 15-20 मिनिटं लागतात. अजून लवकर जायचं होतं आम्हाला, पण लेट झालंय. आलो आम्ही चिंचपाडाला. आता तर सीन असा आहे की रस्ता कुठून आहे ते आम्ही विसरलोय. थोडंसं कन्फ्युजन. आम्ही पहिला आलेलो. अजित तो बोल रहा है वो आया था ऐसा करके, पण त्याच्या पण लक्षात नाही आणि माझ्या पण लक्षात नाही. तर लक्षात आलं आहे राम सरांच्या रस्ता, आणि हा आता इथून कुठे गेलतो? खाली गेलतो. तर 2 रस्ते आहेत. तर खालून जायचंय. थोडी ते ऑफरोडिंग चालू आहे. ऑफरोडिंग तर फुल ऑफ ऑफरोडिंग चालू आहे. फुल थोडी गावची वाईब यायला लागली, पण खूप माणसं अशी खो खो करताना पण दिसत आहेत. इथं थोडं गाडी चढायला प्रॉब्लेम झाल्यामुळे एकाला उतरावं लागलं. तो चालत येतोय मागून. अजित बाय, व्ह्यू चांगला येतोय पण मागे. तर झालं, ऑलमोस्ट पोचत आलो. थोडंसंच वरती आहे, 100-200 मीटर वरती असेल. थोडा ट्रेक करायचा आहे 10-15-20 मिनिटाचा. पुढे आल्यावरती ते 2 रस्ते आहेत, एक इथून आहे आणि एक राईट आहे. राईट घ्यायचं आहे. काका, ते धबधब्यासारखं आहे ते वरती आहे का? ते पाणी पडत राहतं. ओके, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. शुक्रबाद. आणि थोडं गाडीचे लागत आहेत, पण चलताय. ओय शपथ, आम्ही ते आता गाडी लावून चाललोय. काय खेळा आणि घाबरलेत. का घाबरलेत तर मी तुम्हाला सांगतो. आमच्या मागेच बसलेत, खो खो खेळतात. घाबरलेला आहे, त्यांना वाटतं की आम्ही त्यांना टफ देणार आहे, पण असं काय. आमच्या मागेच आम्ही आतमध्ये खेळणारे आहे, खो खो खेळतात. खेळणारे आहे. चल लवकर ती वाट बघते, आपण तिथे जाऊ. तर आता आम्ही तिथून निघालोय. आम्हाला असं बघत होते जसं की आम्ही त्यांचे खूप मोठे दुश्मन आहेत, कारण त्यांना खो खो खेळायला बसायचं होतं. आणि पावसाची सुरुवात झाली. आता पाऊस सुरू झाला आणि लाईट पण आली आहे मस्त पूर्ण. पाऊस तर पाहिजे आम्हाला म्हणा, व्ह्यूसाठी आणि व्हिडिओसाठी. सगळ्यांची एक 2 रील काढायचे आहेत आम्हाला. आणि अजित भाई कंटेंट बनाते हुए, अजित भाई का कंटेंट, डेली ब्लॉग के लिए फॉलो करिए. अजित भाई का कंटेंट बन रहा है भाई. आणि अजितला तुम्हाला बघायचं असेल इंस्टावर त्याचे कंटेंट, तर त्याला फॉलो करा, अजित जयस्वाल म्हणून. हो अजित जयस्वाल, पण त्याचे कंटेंट बघितल्यावरती मला अनफॉलो न करू. तर आम्ही थोडंसं वरती पोहोचलोय.
रस्त्यावर बघत बघत खो खो खेळणारे माणसांना बघत बघत आलोय वरती. आणि इकडचा नजारा थोडा असा आहे, या साईडला पूर्ण ऐरोली दिघा दिसते, तिकडे फॅक्टरी आहेत. आणि असा मस्त पाण्याचा बहाव आणि समोर रस्ता एकदम सरळ, काय मस्त वाटतंय. फील यायला लागली आहे गावी आल्यासारखं, बट गावी नाही, हे ऐरोलीच आहे. आम्ही ऐरोलीमध्येच आहे. आणि हा ऐरोलीलाच एक लोकेशन आहे. लोकेशनचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती, पण ते दिघ्यामध्ये आहे. आणि परत पावसाची सुरुवात झालेली आहे. 10 मिनटं झाली असतील. आम्ही अजून तिकडेच चालतोय, रस्ता संपत नाही. ॲक्च्युली आम्हाला तिकडे जायचं आम्हाला तिथे वरती. अजून एवढा डिस्टन्स बाकी आहे. वॉटरफॉलच्या इथं थोडं व्हिडिओ काढून आता निघतो इथून आम्ही. तर पुढे जातो. अजून थोडं वरती आहे, तोपर्यंत लाईट जास्त यायला लागली. लाईट जास्त नाही पाहिजे आपल्याला, तर इथून आता निघतो आम्ही. त्याच्या पुढे बघू अजून काय व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तिकडे कॅमेरा लावलेला, तर राम गेला आणायला कॅमेरा. म्हणजे वॉकिंग शॉट घेतोय आमची चालतानाचे, त्यासाठी ट्रायपॉडवर लावला आहे कॅमेरा. आणि इकडून काय भारी व्ह्यू दिसतो, इथूनच भारी दिसायला लागला असा हा जंगलाचा व्ह्यू. आणि इकडे आहे थोडासा छोटासा वॉटरफॉल. आणि आम्हाला अजून जायचं आहे तिकडे वरती जायचं आहे. हा नाजूक एवढा आहे ना. तर गाईजांनू मंदार परब यांना एक छोटूसा खेकडा भेटला आहे. तो छोटूसा, एकदम छोटूसा आहे, काय कामाचा नाही. सोडून देऊ याला, फक्त असंच पकडला दाखवायला की मला पकडता येतं म्हणून. बाकी काय तरी पकडतो तो. काय पकडतो दाखव ना इथे, ये ना ले ना, पकड ना अजित. त्याला सवय मोठीची अजित पकड ना, ले ना. हा पकड नाही घे ना, ले ना राम. खेकडा बोलते, सोडून देतो मी ह्याला. आता जाऊ दे बाबा, दिलागिरी सुकिरा. आम्ही आता थकलो म्हणजे, कारण इकडून पूर्ण असा खालून थोडा डोंगरावरती चालत आलोय. चालायला रस्ता आहे तसा बऱ्यापैकी, पण आता इथे झाड पडलंय. आता या झाडाच्या खालून जावं लागणार आहे. तर आता व्हिडिओज काढून निघतो इथून. फोटोज काढत बसलेलो मला, निघतो इथून. अजून थोडं वरती जायचं राहिलंय, कारण मला माहिती आहे व्हिडिओ केले. चालून थकलो. ॲक्च्युली 8 वाजत आले आहेत. 8 वाजले नसते, जास्तीत जास्त अर्धा तास लागतो वरती चढायला. पण आम्ही व्हिडिओ शूट करत बसलो, फोटो काढत बसलो. तसे आलेलो आम्ही 6 वाजता निघालेलो, पण इथंच वरतीच पोचायला आम्हाला 8 वाजले. आणि फायनली आम्ही इथं वरती पोचलोय. थांब थकलो जरा, आई ग. आणि वरचा नजारा थोडा असा आहे, अजून तुम्हाला क्लोज मध्ये इथं पूर्ण दाखवतो. या साईडला पूर्ण असे सीटे दिसते. फायनली व्ह्यू बघायचा आहे. भाई तुम स्लीप होईल तर भीती वाटते. आणि आम्ही आता पोचलोय. त्याचा नजारा थोडा असा आहे. आणि ह्या लोकांची सुरुवात पण झालं भाई ते व्हिडिओ काढायला, सॉरी फोटोज काढायला. अजित भाई फोटोग्राफर ऑफ द इयर. आणि इथं मॉडेल आमचे राम भालेराव, स्वतः फोटोग्राफर असून मॉडेल बनलेत राम भालेराव.
आणि आता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि इथं फोन टाइम लॅप्सला लावलेला पण आता तो भिजणार आहे असं वाटतंय. आणि अजितने माझ्या छत्रीची वाट लावली आहे आणि रामभाई फुल फुल मजा घेतोय पावसाची. इथं कॅमेरा टाइम लॅप्स. आणि इथे असा जोराचा पाऊस सुरू झालाय. छत्री ऑलमोस्ट पूर्ण उडते म्हणून बसून राहिलोय आणि हे दोघं भिजतायत. मला मन करतंय भिजायचं पण असं वाटतं नको. फुल भाई इथं भिजतोय असा आणि असा व्ह्यू मागे. और अजित भाई इधर बॉडी दिखा रहे ना भाई. टी शर्ट निकाला ना भाई. माम क्या बोलती. मगाचपासून 10 मिनिटं जर झाले अजून पाऊस काय गेला नाही. अर्धा भिजलोय पूर्ण भिजायचं मन नाही करत आहे. व्ह्यू आहे यार सही आहे. आणि तो तिथे ट्रायपॉड सेट करतोय. एकदा पाऊस होऊन परत सुरू झालाय पाऊस. आणि छत्री तिकडे इथे तो टाइम लॅप्स घेतो. त्या टाइम लॅप्सच्या मध्ये छत्री ठेवल्या त्यामुळे आणायला जाऊ शकत नाही. आणि अजित भाई तिकडे टाइम लॅप्स घेतोय. थँक्यू अजित. आता भिजत नाही. आता थंडी वाजायला लागली. आता घरी जायचंय. घरी जावं लागणार कारण ते दिसायचं पण थोडं कमी झालंय इथे. आम्ही आलेलो 6 वाजता निघालो. इथं आता 9 वाजत आले. सर बरं वाटतं इथं शांत आहे एकदम. आता निघतो 15-20 मिनिटांनी निघू. एक टाइम लॅप्स घेतो आणि निघतो. तर आम्ही आता पोचलो. आता म्हणजे खाली पोचलो गाडीच्या इथे. इथून निघतो आता. आणि हा व्लॉग आता इथेच एंड करतोय. कोणतरी वाट बघतोय आम्ही लवकर निघायचं. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि भेटू आपण नंतर कधी दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो. धन्यवाद. चल हात बंद. हात लागायचा. हात लागायचा.